नमस्कार, मी नारायण रोडे, अहिल्यानगर मार्केट यार्ड, भाजीपाला फ्रूट मार्केट. आम्ही स्वतःची घरची केळी, आमच्या स्वतःच्या शेतीतली केळी जाणून ऑर्गॅनिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने पिकवत आहोत. त्याचा आत्ता समोरासमोर आपण व्हिडिओ पाहत आहोत. हे नमक आहे, हे मीठ, हे मीठ स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि ह्या मिठामध्ये असे केळी कापलेल्या फण्यात मीठ याच्यात विरघळून घ्यायचं. ही अशी केळी बुडवायची याच्यामध्ये बस. आणि अशी याच्यामध्ये ठेवायची. हे 2 दिवसामध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये हे पिकली जाते. विदाऊट केमिकलची ही केळी पहा. एथ्रिलची खाण्यापेक्षा घरगुती पद्धतीने पिकवलेली केळी कधी बी शरीराला चांगली राहील. एथ्रिल म्हणजे काय? एथ्रिल म्हणजे केमिकल. फक्त 10 ml ह्या पाण्यामध्ये जर आपण एथ्रिल जर टाकलं तर ती 3 ते 4 घंट्यामध्ये केळी पिकल्या जाते. परंतु शरीराला खूप मोठं ते घातक आहे. आपण लवकर आम्हाला खायला भेटेल ना? खायला भेटेल तुम्हाला, परंतु शरीराला ते आल्या आम्हाला वेळ नाही कोणाला. शरीराला ते अपायकारक आहे. त्याच्यामुळं आता मी पण सुरुवातीला शेती करायची, परंतु कशी करायची आणि हे तर पिकत नसतं. मग काय करावं लागत? मग लोक सांगायचे बा ते थ्रिल भेटतं, त्याच्यात मग ते केमिकल 10 ml टाकायचं आणि मग ती केळी पिकती. परंतु शरीराची हानी होती. त्याच्यामुळं आम्ही घरगुती पद्धतीने ही केळी पिकवत आहोत. आमचं मार्केटमध्ये नाथसेवा फ्रूट कंपनी नावाने आम्ही एक दुकान चालू केलेलं आहे. आडत चालू केलेली. तरी आपण सगळ्यांनी तुमचा नंबर सांग. माझा 92 25 25 25 34 मोबाईल नंबर आहे. आणि समजा ही जर खाऱ्या पाण्यात जर मीठ टाकण्याऐवजी खाऱ्या पाण्यात जर बुडवली तर खारं पाणी बोरचं तर ते काय मीठ टाकावंच लागत नाही. नुसतं खारं पाणी जर असलं नाही, खाऱ्या पाण्यात पिकवणं ते खाऱ्या पाण्यात योग्य नाही. गोड चांगलंच पाणी. गोड पाण्यामध्येच आपण मीठ टाकून पिकवली पाहिजे. आता कसं खारं पाणी जे असतं बोरचं त्याच्यात बुडून जर काढली तर हे नाही. अजून काय तुमच्या शंका? आता हे तुमच्या समोर उद्याच्याला मी बोलणार. म्हणजे ज्यावेळेस 2 दिवसाने आपण पाहणार आहे ती किती पिकते ती. म्हणजे भट्टी लावण्यासारखे बत्तीच लावायची याची अशा नॅचरल भट्टी. पोत आहे हे. पोत आता हे अजून 1-2 घड आपण याच्यामध्ये टाकू आणि वरून पाणी मारणार. पाणी मारायची आता गरजच नाही. ते फक्त याच्यात भिजवलं ना, दडपून ठेवायचं. फक्त व्यवस्थित याला दडपून ठेवलं का ते ऑटोमॅटिक तयार होणार. हो, पण पाणी लगेच विरघळ असेल का ते मिठाचं? हो, हा? मीठ विरघळतं. तुम्ही लगेच टाकलं म्हणून. हलवलं ते विरघळलं लगेच. खराब काढलं. साईडला टाकली, खराब करून. तो कोपरा कधी दडपून पाहिजे, हवा नाही लावायची. ही अशी सरळ सरळ गोष्ट नॅचरल पिकवण्याची प्रोसेस. सुद्धा बोला. आत्ता जे रोडे साहेब म्हणजे शेतकरी आहे त्यांची स्वतःची शेती आहे आणि शेतीचं उत्पन्नामधून ते फळं पिकवतात. आज ही जी फळं पिकवतात ते त्यांचा उद्देश एकच आहे की ती नॅचरल पद्धतीने पिकवायचे आणि ते ग्राहकांना कुठलाही त्याचा म्हणजे केमिकलचा
इफेक्ट होऊ नये, शरीराचं आरोग्य सांभाळून लोकांना त्याचा चांगला बेनिफिट मिळावा म्हणून ते आत्ता त्यांनी जी प्रोसेस दाखवली की गोडं पाणी घ्यायचं, त्याच्यात मीठ टाकायचं, आपलं खडे मीठ, आणि त्याच्यामध्ये केळी भिजवून ते ट्रेमध्ये गोंडपाटामध्ये लटकून ठेवायचे 2 दिवस. त्याच्यानंतर मग ते नैसर्गिक पद्धतीने पिकले जाणार. तर ही पद्धत पाहून आम्हाला बी म्हणजे खूप बरं वाटतं की असे जर ओरिजिनल फळं सगळ्या शेतकऱ्यांनी हा विचार केला किंवा ग्राहकांना असा ओरिजिनल माल खाऊ घालायचा, तर 2 रुपये जास्त जरी दिले त्याच्यासाठी तरी आरोग्य सर्वांचे चांगले राहील. त्याच्यामुळं मी ह्या शेतकऱ्यांचा मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी हे चालू केले. नगरमध्ये मार्केट यार्डला त्यांचा गाळा आहे. तर कोणाला जर ओरिजिनल नॅचरल पद्धतीने पिकवलेले फळं पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांच्या आडत्यावर येऊन ते फळं घेऊ शकता. कोणते कोणते फळं मिळते तुमच्याकडं? आमच्याकडं केळी भेटती, पेरू भेटतो, चिकू संत्रा, भेटतो, संत्रा भेटतो, मोसंबी, भेटते, पपई. आंबा भेटतो, पपई भेटते. सीताफळ. आंबा तर आता सीताफळ नसेल ना? भेटतो. आंबा आता पुढच्या आत्ताशी बार लागायला सुरुवात झालेली आहे. काही आंबे फुटलेत पण 8 दिवसापासून 15 दिवसापासून फुटून आता अशी त्यांची साईज झालेली आहे. आता बघूया पुढं कशा पद्धतीने आता मार्केटमध्ये. कोणता आंबा आहे आपल्याकडं? केशर आंबा आहे आपल्याकडे. गणेश भाऊ बोला. हा दादा बोल. नाही सुधा भाऊ बोल. तुम्हीच बोला. ही जे पाहून असं खरोखरच शेतकऱ्यांनी जर सर्व शेतकऱ्यांनी यांचा आदर्श घेतला तर ग्राहकांच्या आरोग्याशी सर्वांना त्याचा आरोग्य राखण्यासाठी फायदा होईल व ओरिजिनल नैसर्गिक